नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एनलाइटन आयएस मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. दुसरी पंचवार्षिक योजना आपण सुरुवात करणार आहोत. आपण पंचवार्षिक योजनेची एक सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये हे दुसरं पुष्प आपण गुंफत आहोत. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जॉईन करा. इथून येणारे पुढचे जे अनेक इनिशिएटिव्ह असतील त्याची माहिती तिथे भेटेल आणि पुढचे व्हिडिओ जे असतील त्याचा पण अपडेट त्या ठिकाणी भेटेल. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी जो आहे तो आहे 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961. प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्ष कोण आहेत? अध्यक्ष आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. आणि उपाध्यक्ष कोण आहेत? उपाध्यक्ष आहे व्ही.टी. कृष्णमाचारी. हे लक्षात ठेवा. हे ICS होते, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस बडोदा संस्थानाचे दिवाण सुद्धा राहून चुकलेत, मोठ्या काळासाठी राहिलेत. हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होते. दुसऱ्या योजनेचा मुख्य भर जो आहे तो कशावर आहे? तो जड आणि मूलभूत उद्योग आहे. बघा नाव बघा, मूलभूत आहे म्हणजे काय, याच्या आधारावर बाकीचे उद्योग विकसित होतील. आता ब्रिटिशांनी काय केलेलं आहे? ब्रिटिशांनी ज्यावेळेस भारतात त्यांची सत्ता होती, ब्रिटनचं औद्योगिकरण करायचं आणि भारत जो आहे भारतचं अनौद्योगिकरण करायचं. भारताचे उद्योगधंदे काय केलेत त्यांनी? उद्ध्वस्तच केलेले. मग भारतामध्ये जे मूलभूत उद्योग आहेत ते काही त्यांनी विकसित होऊ दिले नाही. एकच टाटा होते, टाटांचा स्टील प्लांट होता, त्यांना सुद्धा परमिशन घ्यायला प्रचंड अडचणी आणि कष्टांचा सामना करावा लागलेला आहे. दुसऱ्या योजनेचं प्रतिमान जे आहे ते आहे PC महालनोबिस प्रतिमान. आता हे महालनोबिस प्रतिमान कशावर आधारित आहे? रशियाच्या फेल्डमन प्रतिमानावर आधारित आहे. आता रशियामध्ये 1928 to 32 असा पहिला प्लान तिकडे इम्प्लिमेंट केला गेलेला होता. तिथं फेल्डमन मॉडेल जे होतं ते विकसित केलं होतं. चला बघूया काय नेमकं हे महालनोबिस प्रतिमान जे आहे त्याचा मूळ उद्देश किंवा मूळ लॉजिक हे होतं की जलद आर्थिक विकास जर आपल्याला साध्य करायचा असेल अर्थव्यवस्थेमध्ये, कारण कृषीवर अवलंबून होतो आपण, तर कृषीवरून तर खूप जास्त काही जोरात आर्थिक विकास काही साध्य करता येणार नाही. मग काय करायचं? त्यासाठी आपल्याला काय झालं पाहिजे? औद्योगिकरण झालं पाहिजे. औद्योगिकरण जर करायचं असेल तर त्याची मूलभूत अट काय असते? आपल्याकडे मूलभूत उद्योग पाहिजे, जड आणि मूलभूत, लाईक स्टील. स्टील जर का असेल तुमच्याकडे, लोह पोलाद उद्योग असतील, त्याच आधारावर काय होईल? मग तुमचे उद्योगधंदे विकसित होतील, इथले मशिनरी विकसित होतील. आणि ज्यावेळेस हे मशिनरी वगैरेसाठी प्लांट सेटअप करायसाठी सुद्धा काय लागतं? स्टील लागतं, सिमेंट लागतं. या गोष्टी जर नसतील हा उद्योगधंदा कसा विकसित होणार? आणि यांची जर अवेलेबिलिटी झाली चांगल्यापैकी तर उद्योगधंदे विकसित होतील आणि त्या उद्योगधंद्यातून काय होईल? वस्तू व सेवांचं उत्पादन वाढेल आणि आर्थिक विकास साध्य करता येईल. तर हे प्रतिमान या लॉजिकवर बेस्ड होतं. आणि भांडवली वस्तू बनवण्यावर काय करायचं आहे? भर द्यायचा आहे. बघू शकतो आपण, स्टील जे आहे ते जर उत्पादन झालं काय होईल? बघा, हे जे काही फॅन आहे, गृहोपयोगी वस्तू, कन्झ्युमर गुड, उपभोग्य वस्तू, त्याचं उत्पादन होईल. सायकलचं उत्पादन होईल. स्विंग मशीन आहे, शिलाई मशीन, त्याचं उत्पादन होईल. विळा आहे, हे शेतीसाठी लागेल ना, ऍग्रिकल्चर, शेतीसाठी अनेक साधनं लागतात, उपकरणं लागतात. त्या उपकरणांसाठी स्टील लागेल. पहिले स्टीलची अवेलेबिलिटी पाहिजे ना आपल्याकडे. त्यावेळेस कुठे काय होईल? ही उपभोग्य वस्तू तयार होतील. भांडवली वस्तू बनवायच्या पहिले त्यानंतर काय होईल? ऑटोमॅटिक या उपभोग्य वस्तू ज्या आहेत त्याचे कारखाने येतील, वस्तू व सेवांचं उत्पादन वाढेल आणि GDP वाढेल. याच अनुषंगाने काय करण्यात आलं होतं? मग 1956 औद्योगिक धोरण सुद्धा स्वीकारण्यात आलेलं होतं. योजनेचं नाव काय आहे? नेहरू महालनोबिस योजना. आता ही भौतिकवादी योजना होती. भौतिकवादी म्हणजेच काय? जी जनता जी आहे आपली, या जनतेचं अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार ह्या गोष्टी सरकारमार्फत काय करायचं? आपल्याला प्रोव्हाइड करायचं. तर या भौतिक गरजांवर काय करायचं? फोकस करायचा. कारण याचीच तर कमतरता होती. इथूनच सुरुवात करायची होती आपल्याला. त्यामुळे रोटी, कपडा और मकान. योजनेची उद्दिष्ट बघा काय? आर्थिक वृद्धी दर किती साध्य करायचा आहे? 4.5. पहिल्या योजनेमध्ये आपण 3.6 पर्यंत अचीव केलेला होताच होता. 10 ते 12 लाख नवीन जे आहे व्यक्तींना नव्याने रोजगार निर्मिती करायची या 5 वर्षामध्ये. बघा, रोजगार निर्मितीचा पण महत्वाचा उद्देश या ठिकाणी ठेवलेला आहे. जड व मूलभूत उद्योग जे आहे ते स्थापन करायचे आणि त्यातून काय करायचं? आपल्याला औद्योगिकरण करायचं. आणि औद्योगिकरण झालं की आपल्या आर्थिक विकास दर सुद्धा काय होईल? वाढायला सुरुवात होऊन जाईल. समाजवादी समाज रचनेचं तत्व स्वीकारलं. बघा, काँग्रेसचे जे अधिवेशन व्हायचे 1955 आवडी या ठिकाणी तामिळनाडूमध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं. श्री UN ढेबर हे त्याचे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनामध्ये त्यांनी बरेच रेझोल्युशन पास केले. त्याच्यामध्ये समाजवादी समाज रचना करायची, कल्याणकारी राज्याची स्थापना करायची,
एकूण हे समाजवादी समाजरचना म्हणजेच काय, तर संपत्तीची जी आहे तिचे इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे, समान विभागणी झाली पाहिजे, विषमता नको समाजामध्ये, समानता असायला पाहिजे, उत्पन्नाच्या साधनांवर काय असायला पाहिजे, सरकारची मालकी असायला पाहिजे, जेणेकरून विषमता होता कामा नये. आणि नेहरूंनी या ठिकाणी भाषणात बोलले सुद्धा होते की आपल्याकडे सध्या पॉवर्टीज आहे, पहिले आपल्याला संपत्ती निर्माण करावं लागेल आणि मग त्या संपत्तीचे इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन करावं लागेल. ठीक आहे. आता राजकीय घडामोडी काय घडलेल्या आहेत बघा. सुएझ कालव्याचा प्रश्न. आता सुएझ कालवा जो आहे, सुएझ कॅनल महत्वाचा आहे, कारण की इकडून आपण मुंबईकडून जर जायचं म्हटलं तर रेड सी आणि पुढं मेडिटेरियन सी, इकडे हा मार्ग आहे आणि हा खुशकीचा मार्ग आहे, जवळचा मार्ग आहे. या ठिकाणी सिनाई पेनिन्सुलामध्ये वॉर सुरू झाला, त्यामुळे इथून जो आहे तो व्यापार काय होऊ शकत नाही. व्यापार जर करायचा असेल तर मग आपल्याला जायला कोणता रूट आहे, तो हाच, तो वास्को द गामा जो आलेला होता तो. आणि इकडून जर इकडे युरोपला जायचं म्हटलं तर काय होतं, आपला एक्सपोर्ट जो आहे त्या एक्सपोर्टवर याचा परिणाम झाला, एक्सपोर्ट कमी झालं, परिणामी काय झालं, एक्सपोर्टवर परिणाम झाल्यामुळे आपल्याकडे येणारं परकीय चलन सुद्धा काय झालंय, कमी झालेलं आहे. ठीक आहे. तर ही एक समस्या आपल्याला उद्भवलेली होती. पुढे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याचं आपलं परमप्रिय राज्य जे आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आपण बघितलंय मागच्या लेक्चर्समध्ये की संयुक्त महाराष्ट्र हे द्वैभाषिक राज्य होतं. तर द्वैभाषिक राज्य निर्मिती झाल्यानंतर आपण मराठी भाषेसाठी आंदोलन केलं. संयुक्त महाराष्ट्र समिती होती, त्या समितीने प्रचंड आंदोलनं केली आहेत. या ठिकाणी 105 लोकांनी हुतात्मा सुद्धा स्वीकारलेला आहे महाराष्ट्र राज्यासाठी. आणि महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन यशवंतराव चव्हाण साहेब, महाराष्ट्राचं एक जबरदस्त नेतृत्व आपल्याला लाभलेलं होतं. पंडित नेहरू पण आहेत आणि श्रीप्रकाशन पण. तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे, आपलं मंगल राष्ट्र स्थापन झालं. मात्र या ठिकाणी आजही बेळगाव, धारवाड, डांग, निपाणी वगैरे सारखे भाग जे आहेत ते कर्नाटकामध्ये मराठी भाषिक प्रदेश आजही सुटलेले आहेत. तर ते तेव्हाच्या स्टेट रिऑर्गनायझेशन झालं होतं, राज्य स्थापन झालं तेव्हा ते सुटले आणि ती जखम आपली आजही ताजी आहे. योजनांतर्गत प्रमुख घडामोडी ज्या झाल्या त्याच्यामध्ये बघा, दुसरं औद्योगिक धोरण येतं 1956. ह्या एकूण जे औद्योगिक धोरणं झाली आपली 1948ला पहिलं आलं आणि हे दुसरं औद्योगिक धोरण. या औद्योगिक धोरणाने जवळपास आपलं 1990 पर्यंतची एक अर्थव्यवस्था जी आहे त्याच्यावर डॉमिनेशन केलेलं आहे. या औद्योगिक धोरणामध्ये उद्योगांचं 3 सूचीमध्ये वर्गीकरण केलं. अनुसूची 1 की जे पूर्णतः कोण करेल, शासन विकसित करेल, 17 उद्योग होते. अनुसूची 2 शासन आणि खासगी क्षेत्र दोन्ही विकसित करतील. आणि या दोघांमध्येही जे नाही आहेत ते तिसऱ्या अनुसूचीमध्ये जे खासगी क्षेत्र विकसित करेल आणि शासन काय करेल, त्यांना सुविधा पुरवेल. आता हे 17 उद्योग त्या ठिकाणी काय करण्यात आले, सरकारसाठी कम्प्लिटली राखीव ठेवण्यात आले. म्हणजे एक प्रकारची सरकारची एकाधिकारशाहीच होती, मोनोपोलिक झाली याच्यावर. आज मात्र जे बघतो आपण, आज किती आहेत, फक्त 2च उद्योग सरकारसाठी राखीव आहेत. एक तर रेल्वे ऑपरेशन आणि दुसरं न्यूक्लिअर पॉवर जनरेशन. कारण 1991 ऑनवर्ड्स आपण काय केलेलं, लिबरलायझेशन स्वीकारलेलं, त्यामुळे जे सरकारचं मोनोपोली आहे ती काय करत गेलो आपण, कमी करत गेलेलं. आज फक्त 2च उद्योग जे आहेत ते काय सरकारसाठी राखीव आहेत. आता जास्तीत जास्त खासगी क्षेत्राला आपण काय करतोय, वाव देत आहोत. तर या 1956च्या धोरणाने जे आहे ते भारतात समाजवादी समाज रचना करण्याचं लक्ष स्थापन केलं होतं की सरकारच जर का उद्योगांचा मालक राहील तर संपत्तीची विभागणी सुद्धा जी असेल ती कशी होईल, इक्विटेबल होईल, समान होईल, असं त्यामध्ये अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पुढे 29 ऑगस्ट 1956ला भोपाळ या ठिकाणी भारत हेवी इलेक्ट्रिकल्सचा कारखाना स्थापन करण्यात आला. आपण बघू शकतो की या ठिकाणी कर्मचारी मोठे हेवी इलेक्ट्रिकल्स तयार करतात, तर त्यासाठीचा हा कारखाना सुरू करण्यात आला होता. अणु ऊर्जा आयोग जो आहे तो 1 मार्च 1958ला डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, अणु ऊर्जा विभागाअंतर्गत स्थापन करण्यात आला. असं तो आधीच स्थापन केलेला होता, मात्र ह्या खात्याअंतर्गत डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीच्या अंतर्गत तो 1958ला स्थापन केला. पहिले अध्यक्ष कोण आहेत, डॉक्टर होमी भाभा, फादर ऑफ इंडियाज न्यूक्लिअर प्रोग्राम. आणि यांनी यांच्यासारखे जे विजनरी लीडर्स होते त्या विजनरी लीडर्समुळेच काय झालेलं आहे, भारत अणु तंत्रज्ञानाच्या बाबतीत आज स्वयंपूर्ण बऱ्यापैकी आहेत. मिनरल्स नाही आहेत आपल्याकडे किंवा आहेत, कमी आहेत, तर हा विकसित झालेला आहे. तर इथं नेहरू बघू शकतो आपण, होमी भाभा बघू शकतोय. आणि हे जे शास्त्रज्ञ आहेत आपले, यांनी केलेल्या अपार कष्टांमुळेच काय झालेलं, आपण नंतर 1974 1998 या ठिकाणी काय केलेलं आहे, न्यूक्लिअर एक्सप्लोजन सुद्धा केलेत. आणि हे पूर्णपणे स्वयंपूर्ण तंत्रज्ञानाने आपण ते विकसित केले. पाकिस्तान सारखा काही चोऱ्या चपाट्या करून केलं नाही. आपले शास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी अपार कष्ट केले, मेहनत केली आणि त्यांच्या या सर्व मेहनतीच्यामुळेच काय झालेलं आहे, भारत अणु ऊर्जा संपन्न देश सुद्धा बनला. ठीक आहे.
पुढे लोह पोलाद जे आपल्याला हेवी इंडस्ट्री फॉर्म करायची होती, तर भिलाई या ठिकाणी प्रकल्प सुरू केला. 1955 ला सुरुवात झाली मध्य प्रदेशमध्ये. आता तो छत्तीसगडमध्ये आहे. आणि आपला रशिया, जुना आपला मित्र दोस्त, रशियाने या ठिकाणी आपल्याला मदत केलेली आहे. त्यामुळे रशिया आपला कायमच साखा राहिलेला आहे, आंतरराष्ट्रीय स्तरामध्ये चांगला मित्र राहिलेला आहे. त्यामुळे आजही ज्यावेळेस आपण बघतो रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट ज्यावेळेस झालं, त्यावेळेस वेस्टर्न इकॉनॉमी किंवा वेस्टर्न कंट्रीज जे आहेत, ते भारताला ते बऱ्याच प्लॅटफॉर्मला सांगत होते, तुम्ही रशियाला कंडेम करा, रशियाची टीका करा, रशियावर बोला काहीतरी. आपण त्या ठिकाणी स्ट्रॉंग स्टँड घेतला. आपले जयशंकर असतील परराष्ट्रमंत्री आणि मोदीजी पण असतील, त्यांनी स्ट्रॉंगली काय केले, रशियाला पाठिंबा दिलेला. कारण रशिया आपला कायम मित्र राहिलेला. रशियाने आपल्या कधीच हितसंबंधांना बाधा येईल असं काही वागलेलं नाही आहे. त्यामुळे आज आपण त्यांच्या पाठीशी ठक्कनखरपणे उभे आहोत. तर भिलाई लोह पोलाद प्रकल्पामध्ये बघू शकतो आपण की इंजिनियर्स आहेत. तिकडे आपले राष्ट्रपती आहेत राजेंद्र प्रसाद, ते पहिल्या फर्नेसचं ब्लास्ट करून राहिलेत. रशियाची आपल्याला मदत मिळाली या ठिकाणी. दुसरा प्रकल्प सुरू केला तो रूरकेला या ठिकाणी. तो ओडिशामध्ये 1958 मध्ये जर्मनीच्या मदतीने सुरू केला. इंडो जर्मन कॉपरेशन होतं. दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प 1959 ला आहे पश्चिम बंगालमध्ये. आपण या ठिकाणी बघू शकतो की क्वीन एलिझाबेथ ज्या आहेत त्या आल्यात आणि त्या मॉडेलचं ऑब्झर्वेशन पण करतायत. हा प्लांट आपण सुरू केला, हेवी इंडस्ट्रीवर फोकस केला. नंतर 1961 मध्ये आपण पंजाबमध्ये नानगल या ठिकाणी खत कारखाना सुद्धा सुरू केला. आपल्या शेतीसाठी खत सुद्धा लागणार होतं, खत कारखाना सुद्धा या ठिकाणी सुरू केला. मागच्या वेळेस बघितलं होतं आपण पहिल्या योजनेमध्ये, नानगल या ठिकाणी भाकरा नानगल हे धरण जे होतं ते धरण, नानगल धरण पंजाबमध्ये होतं सतलज नदीवर. रूरकेला जो काही प्लांट होता, स्टील प्लांट, त्याच्यामधून निघणारी जी रसायनं होती, त्या रसायनांचा वापर करून काय केलं, इथं परत नायट्रोजन फर्टिलायझर जे ते खत कारखाना सुरू केला इकडं. इथं सोना नावाचं जे काही खत होतं ते तयार केलं जायचं, नायट्रोजन होतं तिथे. आज आपण बघतो नॅनो युरिया वगैरे सगळं डेव्हलप केलेलं आहे. आपली सुरुवात जी झाली मुळात ती या ठिकाणी झाली. राज्यस्तरावर खादी आणि ग्रामोद्योग कार्यक्रम जो होता त्याची सुरुवात 1957, 56ला, 58ला करण्यात आलेली आहे. आता आपण लक्षात घ्या की राज्यस्तरावर केलं म्हणजे ग्रामीण भाग जो आहे त्या ग्रामीण भागामध्ये कशा प्रकारे रोजगाराच्या संधी निर्माण करता येतील, त्यासाठी हा कार्यक्रम राज्यस्तरावर सुद्धा राबवण्यात आला. 1961ला सुरू होतोय सघन कृषी जिल्हा कार्यक्रम. आता हा कार्यक्रम जो आहे, हा कार्यक्रम अत्यंतिक महत्वाचा आहे, कारण की या ठिकाणी सघन कृषी, आता सघन कृषी म्हणजेच काय, की जो एरिया आहे त्या एरियातून जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल, त्यासाठी उच्च उत्पादन देणाऱ्या हाय यील्डिंग व्हरायटी ज्या आहेत त्या कशा डेव्हलप करता येतील, म्हणजे उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणं जे आहेत ते विकसित करणे, खत वापर करणे, मेकॅनायझेशन, सिंचन, ह्या सुविधांची कसे आपण वापर करता येतील, तर याची सुरुवात जी आहे ती या ठिकाणी झाली. याच पुढे सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम झालं आणि हरित क्रांतीची एक आपण पूर्वसुरी म्हणू शकतो याला. हरित क्रांती जी आहे ती झाली, त्या हरित क्रांतीची सुरुवात जी आहे ती अशाच कार्यक्रमातून हळूहळू सुरुवात करण्यात आलेली होती. बँकिंग सेक्टरमध्ये बघतो आपण की 245 खासगी संस्था ज्या आहेत त्याचं विलिनीकरण केलं, की आता 245 खासगी संस्थांचं विलिनीकरण करून शासकीय अशा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारतीय जीवन विमा निगम 1 सप्टेंबर 1956ला याची स्थापना करण्यात आली. आता हा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन बघा, आता तुम्ही वेळ काळ कसा होता, त्यावेळेस प्रायव्हेट सेक्टरच्या जे इंडस्ट्रीज होत्या त्या घ्यायच्या, तिचं विलिनीकरण करायचं, त्या नॅशनलाइज करायचं. आणि आज आपण बघतोय की आपण नॅशनल ज्या काही PSU किंवा जे असतील त्याचं काय करतो, हळू प्रायव्हेटायझेशनकडे जात आहे. वेळ काळानुसार ज्या आहेत त्या नीतीमध्ये बदल होत असतात. LICचं फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन 9 जुलै 1875ला मुंबईमध्ये स्थापना झाली होती. आणि 31 ऑगस्ट 57ला काय केलं आपण, याला मुंबई शेअर बाजार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याला अधिकृत मान्यता 31 ऑगस्ट 1957ला काय केलंय, मान्यता दिली. आणि एक प्रकारे आपल्या आर्थिक सत्तेचं किंवा आर्थिक प्रगतीचं प्रतीक आहे. त्यामुळे दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेस हे सुद्धा एक टार्गेट करण्यात आलेलं होतं. योजनेचा खर्च जो आहे तो 4800 कोटी आपल्याला करायचा होता, तो जवळपास 4600 कोटी झालेला आहे प्रत्यक्ष खर्च. आणि एकूण खर्चापैकी बघा, वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रामध्ये 28% खर्च करण्यात आला. त्यानंतर सर्वाधिक खर्च जो केलेला आहे तो उद्योग क्षेत्रामध्ये केलेला आहे. मग बघतो आपण कृषी क्षेत्रामध्ये 20% खर्च आहे, सामाजिक सेवांवर जे आहे 18% खर्च आहे, ऊर्जा क्षेत्रामध्ये 10% खर्च करण्यात आलेला आहे. सर्वाधिक खर्च कुठे करण्यात आला आहे, वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रामध्ये. योजनेचं मूल्यमापन बघताना जेव्हा संकल्पित आर्थिक वृद्धी दर जो होता तो आपला 4.50% होता, अचीव आपण केला 4.21%. म्हणजे थोडक्यात आपण काय केलेलं आहे, हा ग्रोथ रेट जो आहे तो अचीव करताना मिस झालो आपण. आता पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघा 3.6% अचीव झाला होता, तिथून आपली वाढ झाली आणि 4.2% आपण अचीव केला. तर आपण ओव्हरऑल सगळ्या योजनांमध्ये ग्रोथ रेट कसा राहिला त्याचाही एक अनालिसिस बघूया.
लोहपोलाद उद्योग जे आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. साहजिकच आहे, 3 मोठे-मोठे प्रकल्प जर आले, तर काय होईल? लोहपोलाद उद्योगामध्ये वाढ होणं अपेक्षितच होती. सामाजिक सेवा ज्या आहेत, त्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, या क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ नोंदवण्यात आली. मोसमी पाऊस जो आहे तो प्रतिकूल असून सुद्धा बघा 80 दशलक्ष टन आपलं टार्गेट होतं. आपण अन्नधान्याचं उत्पादन जे आहे ते अचीव्ह केलं 79.7 दशलक्ष टन. 79 दशलक्ष टन आपण उत्पादन साध्य केलं. बघा 1950 ला 51 ला 51-52 वेळेस 50 दशलक्ष टन होतं. पहिल्या योजनेच्या शेवटी 65 दशलक्ष टन झालं आणि नंतर 79 दशलक्ष टन. म्हणजे पहिल्यापासून जर विचार केला तर आपण 30 दशलक्ष टनांची भर पडली. इथून जर लक्षात घेतलं आपण 55-56 पासून, तर या ठिकाणी आपण 15 दशलक्ष टन अन्नधान्याचं उत्पादन केलं. ठीक आहे. आणि जर मान्सून अनुकूल राहिला असतं तर कदाचित हे उत्पादन जे आहे ते अजूनही काय राहिलं असतं, जास्त राहिलं असतं, कारण फूड सिक्युरिटीची समस्या होतीच आपली. त्यासाठी सुद्धा हे जे उत्पादन वाढ पटकन होणे हे सुद्धा अपेक्षित होतं. आता मात्र काय झालंय, किमतीचा निर्देशांक जो आहे तो 30% ने काय झालेला वाढला. तर भाववाढ व्हायला सुरुवात झालेली आहे. तर या दरम्यान 30% भाववाढ सुद्धा झालेली आहे. समाजवादी समाजरचना जी आहे तिचं मात्र उद्दिष्ट काही गाठण्यात काय आलेलं आपल्याला अपयश आलं, काही साध्य झालं नाही, कारण की ते खूप मोठं गोल आहे आणि पटकन ते साध्य होईल असंही नाही, तर त्यामुळे मग त्याच्यामध्ये अपयश आलं. परकीय चलन आपण बघितलं, सुएझ कॅनलचा प्रॉब्लेम झालेला होता, त्यामुळे परकीय चलनाचा साठा जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा घट झाली. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा डाटा आहे बघा, 1950-51 ला $1.82 बिलियन इतकं काय होतं आपलं फॉरेन एक्सचेंज होतं. तेच बघा तुम्ही 1961-62 ला $0.62 बिलियन पर्यंत केलेलं आहे. म्हणजेच काय, परकीय चलन साठ्यामध्ये घट झाली आणि आज आपण बघतो की 600 बिलियन पण आपण क्रॉस करून चुकलेलो. पण सुरुवात ज्यावेळेस झाली त्यावेळेस बघा एक अशी आपली परिस्थिती होती. ठीक आहे. धन्यवाद. एनलाइटन आयस मध्ये पुन्हा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आमंत्रित करतो की पुढेही बरंच अजून इनिशिएटिव्ह आहेत. त्या इनिशिएटिव्ह मध्ये आपण पार्टिसिपेट करायचं आणि परीक्षेला निश्चित फायदा होईल. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ती जॉईन करा. त्या ठिकाणी अनेक नवे इनिशिएटिव्हची सुद्धा तुम्हाला माहिती भेटेल. थँक्यू.